प्रशासनाच्या दबावामुळे अंगणवाडी सेविकाताई आता तरी लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण करणार का? राहिलेल्या 1.5 लाख बहिणींची केवायसी होणार का? कारण सरकार आणि अंगणवाडी सेविकांच्या मध्ये नक्कीच इथे लाडक्या बहिणी अडकलेल्या आहेत. त्यांचे 1,500 रुपये बंद झालेले आहेत. आता त्यामध्ये लाडक्या बहिणींची काय चूक आहे? यामध्ये एकच मागणी आहे की ऑनलाईन केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करा. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे. सरकारकडे विनंती आहे की नक्कीच आम्हाला ऑनलाईन पद्धतीने केवायसी प्रक्रिया करण्यासाठी थोडी तरी मुदत दिली पाहिजे आहे. कारण प्रश्नांचे उत्तर चुकल्यामुळे काहीही चूक नसताना लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका त्यांची सुद्धा फरफट होत आहे. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक घरी जाऊन किंवा प्रत्येक महिलांची ऑफलाईन केवायसी करणे खूपच त्रासदायक आहे व त्यांनी अंगणवाडी सेविकाताईंनी आता 4 मागण्या मागवल्या आहेत की 4 मागण्या पूर्ण करा तरच आम्ही पुढील जे काही काम आहे ते करणार आहे असे अंगणवाडी सेविकाताई म्हणत आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आपण सविस्तर माहिती पाहूया. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, जवळजवळ 1.5 लाख लाडक्या बहिणी आहे की त्यांची केवायसी झाली नाही किंवा चुकली आहे, त्यामुळे हप्ता बंद झालेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेची जी काही सर्वे आहे किंवा संरक्षण आहे ते करण्यासाठी आम्ही काम करणार नाही. 4 मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत. तर राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम सुद्धा केलेलं आहे. असं नाही की अंगणवाडी सेविकाताईंनी कधीच काम नाही केलेलं. अंगणवाडी सेविकाताईंनी जेव्हा जेव्हा सरकारला मदतीची गरज पडली आहे तेव्हा तेव्हा नक्कीच इथे अंगणवाडी सेविकाताई उभ्या होत्या. आता सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संरक्षण करण्याचा मानस आहे. त्याच दरम्यान अंगणवाडी सेविकाची सरकारकडे 4 मागण्या केल्या आहेत. सरकारने 4 मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर योजनेचं जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन असू दे आम्ही काम करणार नाही असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. तसेच 3 मार्च रोजी मुंबईत विधानसभा घेणार असल्याची इशारा सुद्धा संघटनेने दिलेला आहे. तर अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चे सुद्धा काढलेले आहे. यावेळी महिला बाल कल्याण कार्यालयासमोर रस्ता महिलांनी अडवला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संरक्षण करणार नाही, लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील असा इशारा सेविकांनी दिला आहे. असं जर झालं तर नक्कीच लाडकी बहीण योजना बंद पडेल का हे सुद्धा असं वाटत आहे. कारण जवळजवळ 1.5 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची केवायसी झालीच नाही किंवा चुकलेली आहे. जवळजवळ 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी प्रत्येक वेळेस अपात्र करण्यात येत आहेत पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये. अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे सर्वेचे प्रति फॉर्म 50 रुपये देण्याची मागणी केली आहे. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी दर्जा आणि ग्रॅज्युटी देण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व भत्ते वेळेवर देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेमधील केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी अशीही त्यांनी मागणी केलेली आहे. यावेळी सरकारविरोधात अंगणवाडी सेविकांनी आक्रमक घोषणाबाजी केलेली आहे. तर जे काही संघटना ही अंगणवाडी सेविकाची ती अमरावती जिल्ह्यातील या महिला आहेत. त्याच प्रामुख्याने 4 मागण्या आहेत त्यांच्या. सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युटी देण्याचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी ही आमची मागणी आहे. राज्य सरकारने मागच्या जे काही पेन्शन असतील, म्हातारपणाचे दरमहा पेन्शन देण्याचं आश्वासन पूर्ण केलं पाहिजे आहे. आम्हाला रजा, आजारपणाची रजा, दरमहा पेन्शन दिलं पाहिजे यासाठी त्यांनी मोर्चा आहे. मागणी पंधरवडा आम्ही साजरा करत आहोत. तसेच अंगणवाडी सेविकांच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, आम्हाला दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर 3 मार्च रोजी विधानसभेला घेरल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील 1 लाख अंगणवाडी सेविका तिथे जमतील. त्यांनी 3,000 रुपयांची वाढ केली पण 2,000 रुपयांची वाढ अद्याप दिली नाही. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रद्द करण्याचं षडयंत्र करते हे अंगणवाडी सेविका करणार नाही असेही सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जर 4 मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर राहिलेल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची केवायसी होणार नाही. पण यामध्ये नक्कीच लाडक्या बहिणींची काय चूक आहे? कारण केवायसी करतेवेळी सुद्धा प्रश्न खूप अवघड होते व शेवट काय झाले की केवायसी करण्यासाठी वेबसाईट सुद्धा सुरू नव्हते. त्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणीची फरफट चालू आहे. नक्की कोणाकडे जायचं? लिस्ट आहे तर काही जणांची लिस्टमध्ये नावं नाहीत, काही जणांची तिथे लिस्टच नाही, काही जणांची तिथे अंगणवाडी सेविका ते फॉर्मच विनंती अर्जच घेत नाहीत. नक्कीच प्रशासनाकडे एक विनंती की महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्याकडून अपडेट आली पाहिजे आहे. लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे ते सुरळीतपणे चालू राहिलाच पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.